लग्नाचं स्वप्न नवांकुराचं या उक्तीप्रमाणे आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेसोबत एक केशर आंब्याचे झाड प्रत्येक निमंत्रित पाहुण्यांना सप्रेम भेट म्हणून देण्याचा संकल्प. कळम. घरात मुलगी जन्माला आली की तिच्या लग्नाची चर्चा होत असते. लग्न जमले की मात्र घरात पत्रिका कशी असावी याची चर्चा होते. पूर्वी मूळ पत्रिका असायची. महिना 15 दिवस अगोदरच घरातील एक सदस्य पत्रिका घेऊन फिरत असे. पण बदलत्या काळात सोशल मीडियामुळे व्हॉट्सॲपवर पत्रिका टाकण्याची व फोन करून आमंत्रण देण्याची पद्धत रूढ झाली आहे. त्यामुळे खर्च वाचू लागला, पण लग्नात भरमसाठ खर्च करण्याची पद्धत मात्र कमी होताना दिसत नाही. उलट लग्न म्हणजे प्रतिष्ठा होऊन बसली आहे. लग्नात हे सामाजिक भान असावे, काही वेगळेपण असावे असे काही बोटावर मोजण्याइतकीच मंडळींना वाटते. त्यातीलच पर्याय संस्थेचे कार्यवाहक सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेसोबत 1000 केशर आंब्याचे वाटप सुरू केले आहे. या विवाह सोहळ्यात सर्व धर्माच्या धर्मगुरूंचे पूजन करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्याच्या पत्रिकेला सर्वधर्म सन्मान विवाह सोहळा असे नाव देऊन एक आगळा वेगळा विवाह करण्याचा मानस त्यांचा आहे. पर्याय संस्था व लोकविकास मंच हे कार्यवाहक सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ तोडकर यांची मुलगी डॉक्टर हर्षदा व चिरंजीव अक्षय पटकुरे यांचा विवाह 2 मे रोजी सायंकाळी पर्याय संस्था येथे ठेवण्यात आला आहे. या विवाह सोहळ्याच्या पत्रिकेसोबत प्रत्येकाला एक केशर आंब्याचे रोपटे भेट म्हणून दिले जात आहे. सर्व धर्माचा सन्मान व्हावा यासाठी हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, लिंगायत या धर्माचे गुरुवर्य उपस्थित राहून त्यांचा सन्मान करून त्यांचा आशीर्वाद घेण्यात येणार आहे. विवाह सोहळ्यात महापुरुषांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधानाचे पूजन व शेवटी राष्ट्रगीत होणार आहे. प्रसिद्ध गायक सारेगम फेम ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या मराठमोळ्या गायनांचा कार्यक्रम होणार आहे. नातेवाईक मित्रमंडळी यांना पत्रिकेसोबत केशर आंब्याचे झाड देऊन निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केला जात असून प्रत्येकाने हे झाड लावावे अशी विनंती विश्वनाथ तोडकर, सौ अनिता तोडकर हे करत आहेत. हा विवाह सोहळा सामाजिक भान ठेवून करण्यात येणार असून आलेल्या पाहुण्यांचे ही रोपटे देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी सांगितले. लग्नामध्ये कपडे, हार, तुरे, फेटे हे देऊन आपण सन्मानित करतो आणि 15 मिनिटांनंतर लाखो रुपयाचं नुकसान होतं आणि ते दिलेलं साहित्य धुळीस मिळतं किंवा ह्या घरातून त्या घरात फिरतं. हे आम्हाला मान्य नाही. प्रॉपर्टी ही भारताची आहे, आपली आहे, सगळ्यांची आहे. तिचं जतन व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही असा विचार केला, विशेषतः अण्णा वहिनींनी असा विचार केला की आपण लग्नपत्रिकेसोबत एक आंब्याचं रोप, विशेषतः केशर आंब्याचं रोप आपण लोकांना सप्रेम भेट देऊ. ते लोक आपल्या शेतामध्ये दारामध्ये लावतील, ते मोठं होईल, त्याचं फळ आपल्याला खायला मिळेल, निसर्गाचं संरक्षण होईल, त्याची सुंदरता वाढेल आणि अन्न म्हणून त्याला आपल्याला सेवन करता येईल. हा विचार घेऊन आम्ही वेगळा लग्न सोहळा या ठिकाणी आयोजित करत आहोत. या प्रसंगी जे मान्यवर आहेत त्या प्रत्येकांना एक आंब्याचं रोप देऊन आम्ही त्यांना सन्मानित करणार आहोत. त्यानंतर पुढचा सर्व धर्म समभावाचा जो विचार आहे, मी अण्णांना विनंती करतो की तो विचार आपण मांडावा. दिनांक 2 मे 2024 रोजी वार गुरुवारी माझी मुलगी डॉक्टर हर्षदा आणि चिरंजीव अक्षय या उभयतांचा विवाह सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे. हा विवाह सोहळा एक नाविन्यपूर्ण विवाह सोहळा आहे. त्याचं कारण असं की हा विवाह सोहळा सर्व धर्म सन्मान विवाह सोहळा आहे. सर्व धर्माचा सन्मान करण्याचा हा एक अतिशय अमूल्य असा उपक्रम आम्ही हातात घेतलेला आहे. सर्व धर्मामध्ये सर्वांना माणुसकीनी आणि नेकीनी जगण्याचा विचार दिला जातो. मजहब नहीं सिखाता आपस में बैर करना ही आपल्याकडे अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांना परिचित असलेली लाईन आहे. प्रत्येक जाती धर्मामध्ये माणुसकीने जगण्याचा, प्रत्येक जाती धर्मामध्ये नेकीने वागण्याचा, प्रत्येक जाती धर्मामध्ये अतिशय चांगुलपणाने जगण्याचा विचार, सन्मानाने जगण्याचा विचार, संविधानाला सन्मानित करून जगण्याचा विचार हा दिला जातो. हा एक विचार लक्षात घेतला आणि म्हणून सर्व धर्माचा सन्मान करण्याचा सोहळा या लग्नामध्ये आम्ही आयोजित केलेला आहे आणि म्हणूनच सर्व धर्मातल्या धर्मगुरूंना या लग्न सोहळ्याला आम्ही निमंत्रित केलेलं आहे.
आणखीन एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की या लग्न सोहळ्यामध्ये आम्ही भारतीय संविधानाचं पूजन करणार आहोत. भारतीय संविधान हे सर्व देशातल्या नागरिकांना, सर्वसामान्यांना, आपल्याला सगळ्यांना समान न्याय, समान नागरी हक्क, समान संधी अशी ही एक अतिशय सन्मानानं जगण्याची गोष्ट भारतीय संविधानाने सर्वांना बहाल केलेली आहे. आणि म्हणून संविधानाचा सन्मान सुद्धा या लग्न सोहळ्यामध्ये झाला पाहिजे. आणि म्हणून भारतीय संविधानाची सुद्धा पूजा आम्ही या लग्न सोहळ्यामध्ये करणार आहोत. म्हणजेच सर्व धर्म सन्मान आणि भारतीय संविधानाचा सन्मान अशी एक अमूल्य आणि एक वेगळी आगळी संकल्पना या विवाहाच्या निमित्ताने आम्ही राबवणार आहोत. आपण या सर्व कार्यक्रमाचं साक्षीदार होण्याच्यासाठी आपणाला सहस्नेह निमंत्रण आहे. धन्यवाद. धन्यवाद.